नमस्कार मंडळी. महाविकास आघाडीचा सर्वात मोठा राजकीय शत्रू कोण? हा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तसं सोपं आहे. आपल्याला ही माहिती आहे की महाविकास आघाडीचा सगळ्यात मोठा राजकीय शत्रू हा दुसरा तिसरा कोणी नसून भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांना हरवणं हे महाविकास आघाडीचं सगळ्यात मोठं स्वप्न आहे. आणि त्या दृष्टीने महाविकास आघाडीने जोरदार प्रयत्न सध्या सुरू केलेले आहेत. नागपूर दक्षिण या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत जातात आणि त्याच मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांना हरवण्यासाठी महाविकास आघाडी सध्या जंगजंग पछाडते. नुकतंच निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात कुठल्या उमेदवाराने किती पैसे खर्च केले याची माहिती निवडणूक आयोगाने दिलेली आहे. आणि यात खळबळजनक माहिती अशी उजेडात आलेली आहे की तिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांचं नाव आहे प्रफुल्ल गुडते. या प्रफुल्ल गुडते यांनी आतापर्यंत म्हणजे पहिल्या टप्प्यात देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा 4 पटीने जास्त पैसे खर्च केलेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना हरवण्यासाठी महाविकास आघाडी नागपूर दक्षिण मध्ये अक्षरशः पाण्यासारखा पैसा ओतते. आतापर्यंत म्हणजे पहिल्या टप्प्यात देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचारासाठी 64,136 रुपये खर्च केले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे त्यांनी पहिल्या टप्प्यातच 2,99,581 रुपये खर्च केलेत. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचारासाठी जो खर्च केलेला आहे त्याच्या तुलनेत हा खर्च 4 पटीने जास्त आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सध्या महाविकास आघाडी देवेंद्र फडणवीस यांना हरवण्यासाठी खर्च करते. सध्या महाविकास आघाडीच्या डोळ्यात जर कोण जास्त खुपत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षाला माहिती आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या हाती महायुतीची धुरा आहे तोपर्यंत महायुतीला हरवणं शक्य नाही. तसंच निवडणुका नंतरची समीकरणं बांधण्यामध्ये शरद पवार हे जरी तरबेज असले तरी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना आतापर्यंत अनेकदा आसमान दाखवलेलं आहे. आणि खुद्द पवारांनाही ते कळतंय की आपली संधी आता संपलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या डावपेचांपुढे आपले डावपेच आता चालेनासे झालेत. ही सगळी कारणं आहेत की त्यामुळे महाविकास आघाडीला जर कोणाला हरवायचं असेल या निवडणुकीत तर ते म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस. महाविकास आघाडीचा डाव आहे की देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण या त्यांच्या मतदारसंघातच गुंतून ठेवण्याचा. पण फडणवीस मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत कारण त्यांना आपल्या मतदारसंघातील मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. आणि हा विश्वास का असू नये मित्रांनो, का असू नये? कारण नागपूर दक्षिण मधल्या मतदारांनी जो उमेदवार निवडून दिला किंवा मागचे काही टर्म्स ते जो उमेदवार निवडून देत आहेत त्याने खऱ्या अर्थाने महाराष्ट्र घडवायचं काम हाती घेतलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा तिथून आमदार झाले आणि त्यानंतर महाराष्ट्रासाठी काम करायचं, महाराष्ट्रासाठी झटायचं. आपली जी काही बुद्धिमत्ता आहे ती महाराष्ट्रासाठी वापरायची हे त्यांचे ध्येय आहे. आणि त्याप्रमाणे फडणवीस हे काम करतायत. फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राचा कायापालट व्हायला सुरुवात झाली. त्यांनी अनेक विकासांच्या योजना राबवल्या, मेट्रो आणली, अंडरग्राऊंड मेट्रो आणली, लिंक रोड केले, समुद्राचा लिंक रोड, समुद्रावरून लिंक रोड बांधले. एकंदरीत महाराष्ट्रातील जनता ही सुखसोयीने युक्त होईल हे बघितलं. मराठवाड्यात
पाण्याचं दुर्भिक्ष होतं तिथे शेततळींसारखा प्रकल्प राबवला आणि पाण्याचं दुर्भिक्ष नष्ट केलं. अनेक वर्षानुवर्ष हे सगळं चाललं होतं, जे फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकालात, त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकालात दूर केलं. आणि लोकांना फडणवीस हे फक्त फडणवीसच दिसू लागले. बाकी इतर नेते, मीडियाने डोक्यावर मारलेले चाणक्य हे कुठल्या कुठे गायब झाले. हे फडणवीस काय आहे त्यांच्याकडे मित्रांनो? ना कुठला साखर कारखाना, ना कुठली संस्था, ना त्यांनी स्वतःसाठी काय केलं. मुंबईत घर नसलेला एकमेव मुख्यमंत्री जर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. आणि अशी व्यक्ती, तिला आपण निवडून दिलं, याचा अभिमान प्रत्येक मतदाराला असणार. तसं नागपूर दक्षिण मधल्या प्रत्येक मतदाराला हा सार्थ अभिमान आहे की आपण देवेंद्र फडणवीस यांना निवडून देतो. आणि मतदाराचा हा विश्वास, त्या विश्वासावरच मंडळी आज देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्र जिंकायला निघालेला. जेवढी गरज देवेंद्र फडणवीस यांची नागपूर दक्षिण मधल्या मतदारांना आहे, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त गरज फडणवीस यांची या महाराष्ट्राला आहे. आणि नागपूर दक्षिण मधला सुज्ञ मतदार हे तो जाणतो. आणि त्यामुळे फडणवीस मतदारसंघात प्रचाराला आले काय, नाही आले काय, तो फडणवीस यांच्याच बाजूने उभा राहणार. आणि हा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे फडणवीस हे मतदारसंघात गुंतून राहिले नाही. महाविकास आघाडीचा अजून एक डाव फोल ठरला. फडणवीस हे महाराष्ट्रभर फिरतायत आणि त्याच वेळेस नागपूर दक्षिण मधल्या मतदाराला विश्वास देत आहेत की तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवलाय तो तर महाराष्ट्र जिंकायला निघालाय. आणि याचा अभिमान नागपूर दक्षिण मधल्या मतदाराला आहे. विरोधकांचा अजून एक डाव हा होता की काही करून फडणवीसांवर बालन टाणायचं, त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी केसमध्ये फसवायचं. पण मित्रांनो, म्हणतात ना, ज्याच्या अंगावर कपडे नाहीत त्याला नागडं होण्याचं भय नसतं. मंडळी, देवेंद्र फडणवीस यांनी कधीही संपत्ती जमा केली नाही, कुठली संस्था काढली नाही, कुठले साखर कारखाने काढले नाहीत. आणि त्यामुळे सत्ता असो नसो ते घाबरले नाहीत. विरोधी पक्ष नेते पदी असताना त्यांनी सरकारची, मविया सरकारची लक्तरं काढली. का काढू शकले हे? कारण फडणवीस स्वच्छ होते, स्वच्छ होते मित्रांनो. आणि जर ते कुठे गुंतले असते तर सत्ताधाऱ्यांनी, त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी त्यावरून फडणवीसांना घेरलं असतं आणि फडणवीस तत्कालीन मविया सरकारची लक्तरे काढू शकले नसते. इतकं सगळं होतंय, मवियाला कळतंय की आपण फडणवीस यांच्या विरोधात फार काही करू शकत नाही. शेवटचा उपाय तो म्हणजे पाण्यासारखा पैसा नागपूर दक्षिण मध्ये ओतायचा आणि त्याद्वारे मतदाराला प्रलोभनं दाखवायची आणि फडणवीस यांना हरवायचं. पण तोही त्यांचा डाव आता उधळला जातोय मित्रांनो. आणि हे केवळ आणि केवळ शक्य होतंय ते म्हणजे नागपूर दक्षिण मधल्या मतदारामुळे. मंडळी, इतर महाराष्ट्रातल्या इतर जनतेने फडणवीस यांचे तर आभार मानलेच पाहिजे, कारण त्यांनी जे सरकार दिलं, जे शासन दिलं ते मागच्या अनेक वर्षात महाराष्ट्रात नव्हतं असं शासन दिलं. पण त्याही पेक्षा नागपूर दक्षिण मधल्या मतदारांचे देखील महाराष्ट्रातल्या जनतेने आभार मानायला पाहिजे, कारण त्यांनी फडणवीस यांच्यासारखा हिरा
महाराष्ट्राला दिलेला आहे आणि आजही ते फडणवीस यांच्या बाजूने उभे राहतील याची खात्री आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.